आदरणीय पवारसाहेबांनी आणि पक्षाने संधी दिलेली आहे आणि ते नगर जिल्ह्यातले आमचे नेते म्हणून आहेत. मला वाटतं की मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांच्याकडे काही लोक भेटायला गेले होते याची कल्पना आम्हाला आहे, परंतु त्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे. आज तुमच्या माध्यमातून जर अशी बातमी कळत असेल, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि मी चर्चा केल्यानंतर या बाबतीमध्ये या ठिकाणी वक्तृत्व करेल. सर, राज्यातले महत्त्वाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीला गेलेले आहेत. एकीकडे कांदा प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही परवा आंदोलन देखील जोरदार केलं. दुसरीकडे अमित शहाची जागा वाटपासंदर्भात चर्चेसाठी गेले, अशी चर्चा कानावर येते. खरं म्हटलं तर कालपर्यंत काँग्रेसवर टीका करणारे की दिल्लीतून निर्णय घेतात अशा प्रकारची टीका करणारे आता परत दिल्लीमध्येच निर्णयाला जात आहेत. राज्याच्या असलेल्या निर्णयाची प्रक्रिया करत असताना तिथे निर्णय जाहीर करून दिल्लीमधून परवानगी आणायला पाहिजे, एवढं वजन महाराष्ट्रातल्या राजकीय असलेल्या त्यांच्या नेत्यामध्ये असायला पाहिजे. पण दुर्दैवाने परत एकदा या कांदा खरेदीच्या संदर्भामध्ये आणि ऊसाच्या आणि साखरेच्या प्रश्नासंदर्भामध्ये बैठकीला दिल्लीला जात असतील, मला वाटतं महाराष्ट्राची भूमिका सक्षमतेने मांडणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातला शेतकरी हा जास्तीत जास्त ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक असल्यामुळे या शेतकऱ्यांना अन्याय झाला तर 100% त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये फार मोठं वातावरण महाराष्ट्रात होईल. आणि मला वाटतं की काल आम्ही आंदोलन केलं त्याची प्रचिती आपण बघितली असते की लोकांचा फार प्रक्षोभ 3 तास लोक या असलेल्या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झाला होता. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली की काही लोक राजकीय स्टंट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आंदोलन करतायत. मला वाटतं विरोधी पक्षांना आंदोलन करण्याची संधी न देण्याची काम या राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. पण मला वाटतं तसं न दिल्यामुळे लोकांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. मग आपल्याला काय समजायचं ते समजा, परंतु मला वाटतं की आम्ही तशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळेच याची व्याप्ती वाढली, धसका घेतला आणि मग आज दिल्ली दरबारी जाऊन या कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याची ग्वाही जी दिलेली आहे ती फक्त विरोधकांनी केलेल्या या आंदोलनामुळेच होत आहे असं माझं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय चर्चा सुद्धा होते विधान परिषदेच्या जागांसंदर्भात. राज्यात एकमत होत नाही म्हणून दिल्लीत हे नेते आता अमित शहांसोबत चर्चा करत असल्याचं समोर आलं. असं आहे की फार काळ हे एक वाक्यता राहील असं मला वाटत नाही. मी पहिल्या प्रथम बोललेलो आहे की प्रत्येक पक्ष आपलं स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यामध्ये विशेषतः 2 पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात चढाओढ लागलेली आहे आणि ती या ठिकाणचं असलेलं एकमत होत नसल्यामुळे दिल्लीमध्ये जात आहेत. आम्ही वाट बघतोय की तिथे काय निर्णय होतोय. जर कोण स्वबळाच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यात ती दुही पडली जाईल. आणि मला वाटतं की राज्यस्तरावर एकमताने या ठिकाणी राज्यकारभार चाललाय किंवा एकमताने प्रत्येक नेत्यामध्ये एक वाक्यता आहे असं चित्र सध्या तरी दिसून येत नाही. महायुतीमध्ये एकमत नाही असं म्हणतात. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे. परभणी, बीड, लातूर त्यासोबतच परभणीच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीच्या किंवा इतर उमेदवारांना न विचारता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी अर्ज विकत घेतला आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली. आज आमची बैठक आहे. आज बैठकीमध्ये आता 2 वाजता बैठक होईल. त्या 2 वाजताच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतोय, चर्चा करतोय. पहिलीच बैठक आहे. आपण सांगितलंय तशा पद्धतीने आमचे पण काही कार्यकर्ते इच्छुक आहेत की आम्हाला फॉर्म भरायचा आहे, परंतु आम्ही बैठक घ्यायची म्हणून आम्ही सगळे चर्चा करण्यासाठी थांबलेलो आहोत. या चर्चेमध्ये 100% चर्चा करून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. छगन भुजबळांची एक महत्त्वाचं स्टेटमेंट सध्या समोर येत आहे. रात्री त्यांच्या पक्षाची बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये ते म्हणले की भाजप कुठेतरी आपल्याला संपवायचीच चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. एसआयआरच्या निमित्तानं आपल्या विचारधाराशी संबंधित मतदार कमी केले जात आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करायला हवेत, त्याची तयारी करायला हवी. एकंदरीतच मोठ्या पक्षांची भीती छोट्या पक्षाला दिसते. जे स्वर्गवासी अजितदादांनी धोका ओळखला होता तो आता भुजबळ साहेबांनी ओळखला असेल. मला वाटतं त्यांना राजकीय अनुभव अजितदादांना त्यांना फार आहे. त्यामुळे त्यांनी जे धोके ओळखलेले आहेत त्याचा संदर्भ घेऊनच मी आज परत सांगतो की भाजप ज्या पद्धतीने रणनीती करत आहे त्यालाच पर्याय म्हणून एकनाथ शिंदे स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच पर्याय म्हणून आज राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या पार्टीमध्ये अजितदादा गटामध्ये एक अस्वस्थता आहे की तिथे भाजप दुसरे ताकदीचे उमेदवार आणि ताकदीचे नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे
आणि ह्या भीती, हा धोका भुजबळ साहेबांनी दाखवला असेल तर मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाने तो विचार करणं गरजेचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर मला वाटतं की त्यामध्ये काही उपयोग होणार नाही. भाजप सगळ्यांना गोंधळून घेईल आणि नंतर वेळ आल्यानंतर स्वतःच्या ताकदीवर येईल. इतर राज्याचा अनुभव घेतल्यानंतर मित्र पक्षाला भाजपने कसं संपवलं हा इतिहास ताजा आहे. मित्र पक्षांवर कुठेतरी भाजपची वरचढी असं म्हणायचं का? कारण सुनेत्रा पवारांना आश्वासन दिलं होतं 7 दिवसात अर्थ खातं तुम्हाला परत देतो. आज 2 महिने झाले, अजूनही त्यांना अर्थ खातं दिलेलं नाही. त्यांचा पक्ष पहिला अडचणीत आणण्याचा ते प्रयत्न करतायत आणि तो अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असताना मग खाती का द्यावी याच्या संदर्भातला सुद्धा विचार होत असेल. मला वाटतं की ज्या वेळेला शब्द दिला असेल तर तो पाळण्याच्या बाबतीमधली भूमिका त्यांनी घेतली नसेल तर ही नाराजीचा सूर 100% उभा राहणार आहे. आणि गंभीर आरोप करताय की त्यांचा पक्ष संपवण्याचं काम ते करतायत. म्हणून कोण करताय? भाजप त्यांचा पक्ष संपवायचा प्रयत्न करताय? 100%. कशाच्या आधारावर तुम्ही असं आहे की भाजपने त्यांच्या प्रत्येक उमेदवारांच्या इथं त्यांच्या असलेल्या संभाव्य उमेदवारांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे त्यांच्या असलेल्या लोकांना सुद्धा माहिती आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं की आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की विधान परिषद निवडणुकीला सुद्धा ज्या मित्र पक्षाला किती जागा देत आहेत यावरूनच त्यांना त्या पद्धतीने माहिती निश्चितपणाने मिळाली असेल. कालच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थिती जाणवते. नाराज आहेत प्रफुल्ल पटेल? नाही, याची मला काही कल्पना नाही आहे. त्यांच्या पक्षाच्या नाराजगीचा त्यांच्या पक्षातल्या बैठकीमध्ये काय घडलं काय नाही घडलं याची मला पूर्ण कल्पना नाही. परंतु मला वाटतं जर अशा प्रकारची अस्वस्थता असेल तर मला वाटतं की त्याचा निश्चितपणाने भाजप फायदा घेईल. आणि तसं जर का असेल तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने मागे सुद्धा त्या असलेल्या संदर्भामध्ये या असलेल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असू. पुढे काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने आमची भूमिका करू. पक्ष वाढवण्याच्या बाबतीमधला आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या पक्षाच्या बैठकीतली एक महत्वाची बाब होती, रोहित पवारांना 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असा गंभीर आरोप केला होता. सर्व आमदारांना आपण कुठेही शरद पवारांना भेटलेलं नाही किंवा ज्यावेळेस मतदान करण्याची वेळ त्यावेळेस कुणीही हात वर देखील केला नाही की आम्ही त्यांना भेटलो होतो. कुठेतरी रोहित पवार जाणीवपूर्वक पक्षाची बदनामी करतात असा त्यांच्यावर आरोप केला. मला याबद्दलची काही कल्पना नाही. अशा प्रकारची चर्चा झालेली नाही माझ्याकडून. आणि मला वाटतं की या संदर्भातलं जी काही चर्चा असेल रोहित पवारने केली असेल परंतु पक्षाच्या माध्यमातून मला याची कुठली कल्पना नाही. नागपूरमध्ये एक घटना घडली आहे. काल राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की जेव्हा माझी किंवा पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची बदनामी होती तेव्हा पक्षातले सिनियर लोक बोलत नव्हते. त्यामध्ये छगन भुजबळ यांची सुद्धा त्यांच्यासोबत खडाजंगी झाली. त्या पक्षामध्ये 2 गट पडलेल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पक्षामध्ये 2 गट पडलेले असल्यास त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या अंतर्गत प्रश्नावर त्यांनी काय निर्णय घ्यायचा तर त्यांच्या पक्ष प्रमुखांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. एका नाराज गटाला कोणाला घेता का तुम्ही? मी त्या दिवशीही सांगितलेलं आहे पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अजून कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही. पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय योग्य वाटेल त्यावेळेला ज्यावेळेला परिस्थिती निर्माण त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ. नागपूरमधली एक विद्यार्थिनी आहे, वसतिगृहामध्ये जी काही सध्या परिस्थिती आहे, जी काही वानवा आहे याची तक्रार तिने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्या मुलीलाच आता वसतिगृहातूनच काढून टाकण्यासाठी नोटीस देण्यात आली. आजचे दिन आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच अशा प्रकारचे प्रयत्न निर्माण होत असतील आणि तक्रार करणाऱ्या मुलीलाच जर काढून टाकत असतील तर मला वाटतं की हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये कुठेही तक्रार ऐकली जात नसेल आणि ती जर वरिष्ठांकडे कळवली असतील आणि त्या कळवल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न होत असेल तर ज्यांनी कारवाई केली त्याची माहिती आम्ही घेतो आणि त्यावेळेला त्या मुलीच्या पाठीमागे आम्ही 100% उभे राहू. एसआयआरच्या अनुषंगानं कशा पद्धतीने तुमची तयारी चालू आहे? एसआयआर सध्या राबवणं सुरू केलेलं आहे. एसआयआरच्या माध्यमातून आम्ही आता प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या लोकांना तशी कल्पना देतोय. बैठका करून त्याच्या सूचना केलेल्या आहेत. काय प्रगती झाली आहे त्याचा मी आता आढावा घेतलेला आहे. भविष्य काळामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये सगळीकडे एसआयआरच्या बाबतीमध्ये BLA नेमण्यासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून ती यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करू. एक 5-6 महिन्यांपूर्वी पोर्शे अपघात प्रकरण खूप महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं आणि त्या अपघातामध्ये जे आरोपी होते ते नुकतेच जेलमधून बाहेर आले. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल झालेले आहेत. अग्रवाल नावाची फॅमिली आहे. पोर्शे अपघात पुण्यामध्ये जो घडला होता त्याचा मुख्य आरोपी जेलमधून बाहेर आलेला आहे. त्याचं चंगी स्वागत देखील केलेलं आहे. असं आहे की एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन होत असेल तर मला वाटतं दुर्दैवाचं आहे. आणि त्या असलेल्या सेलिब्रेशनमध्ये जर काही
नामांकित व्यक्ती त्या ठिकाणी हजर राहत असतील तर त्याही पेक्षा मोठं दुर्दैवाचं आहे. मला वाटतं की आता या ठिकाणी माणुसकी, त्या मानसिकता माणुसकीची संपलेली आहे अशा प्रकारची प्रत्यंत त्या ठिकाणी हे दिसत आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या संदर्भात पुन्हा एकदा ते स्वतः उद्या पत्रकार परिषद घेत आहेत. सरकारकडनं प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु कुठेतरी चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसते. पुन्हा एकदा ते आंदोलनाचा इशारा देण्याच्या पवित्र्यामध्ये आहे. नाही, आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या संदर्भातून त्यांना सरकारने जी काय आश्वासन दिली होती त्या आश्वासनाचं काय झालं याच्यासाठी ते परत त्या ठिकाणी बोलत असतील, आंदोलन करत असतील तर सरकारची जबाबदारी आहे. सरकारने त्याच्या संदर्भामध्ये परत आंदोलन होऊ नये यासाठी निर्णय घ्यावा आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. ओके.